आरू, मी तुझ्यासमोर हात जोडते, देवी आई, पाया पडते, हवं तर पण माझ्या श्रीकांतचा जीव वाचव. देवी आई प्लीज असं काय बी करू नका, असं नका बोलू. हे बघा, लेकी समोर हात जोडणं चुकीचं आहे. आणि तुम्ही तर माझ्या देवी आई आहात. मी खात्री देते तुम्हाला, श्रीकांत सरांना काहीच होणार नाही. ते लवकर बरे होते. तुम्ही आधी बसा, इथं बसा. देवी आई, आता मला नीट सांगा की हे समजा कसं झालं? काही नाही, मी आणि श्रीकांत घरी आलो, आम्ही बोलत होतो आणि अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं, म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की त्याला हार्ट अटॅक आला आणि या आधी त्याला 2 माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेले. काय? डॉक्टरांनी ताबडतोब बायपास सांगितले करायला. देवी आई, तुम्ही नका काळजी करू. श्रीकांत सर लवकर बरे होतील. पण श्रीकांतनी ऑपरेशन करायला नकार दिलाय. का? कारण ऑपरेशन करण्यासाठी त्याची एक अट आहे. कसली अट? जोपर्यंत आदित्य त्याला भेटत नाही तोपर्यंत श्रीकांत ऑपरेशनसाठी तयार होणार नाही. माझ्या श्रीकांतचा जीव आता तुमच्या हातात आहे पारू. देवी आई, देवी प्लीज तुम्ही असं नका बोलू. हे बघा, आदित्य सरांवर फक्त तुमचा हक्क आहे. मी बी आदित्य सरांची वाटच बघत होते. ते आले ना की मी त्यांना घेऊन पटदिशी हॉस्पिटलात येईन. श्रीकांत सरांचं ऑपरेशन नक्की नीट होईल आणि ते लवकर बरे होतील. तुम्ही नका काळजी करू. पण काही दिवस आलेत बघ पारू. एका बापाला त्याच्या मुलाला भेटण्यासाठी तुला विनंती करावी लागते. काय झालं प्रीतम? डॉक्टर थोडा वेळ, आणखी थोडा वेळ, प्लीज. हे बघा, आपल्याकडे बिलकुल वेळ नाहीये. सरांची सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. जो निर्णय असेल तो लवकर घ्या. हो कळतंय मला सगळं डॉक्टर, पण आई दादालाच आणायला गेली आहे. एकदा का दादा आला ना की बाबा पण तयार होतील, मग आपण पटकन त्यांचं ऑपरेशन करून टाकू. ओके, थोडा वेळ फक्त. ही बघा आलीच आई.